महाराष्ट्रात विशेषतः आपण अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला की 30% हे केंद्र सरकारचे, 10% हे लाभार्थ्याचे आणि उर्वरित 60% हे राज्य सरकारच्या माध्यमातून आपण देतो। आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती करता 5% केवळ लाभार्थ्याकडून घेतो। म्हणजे 95% पैसा हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार देते। आणि याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे, एकीकडे रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे रात्री बेरात्री पाण्याची सोय करा, यातनं मुक्ती मिळणार आहे। शेतकऱ्यांना दिवसाच ही वीज मिळणार असल्यामुळे अतिशय रिलायबली त्यांना दिवसा हे काम छान त्यांच्या शेतामध्ये करता येईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता तर ठीक आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांकडनं विजेचं बिल घ्यायचं नाही असा निर्णय केलाय, पण या शेतकऱ्यांना आपण विचार केला तर साधारणपणे जन्मभराकरता पुढच्या 25 वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये। आणि सहज मी लोकेशजींना विचारत होतो तर साधारणपणे आपण विचार केला तर या 25 वर्षामध्ये त्यांना जो काही फायदा होणार आहे तो आपण 7.5 HP पंपाचा विचार केला तर 40,000 रुपये पर इयर, म्हणजे त्याचा 10 लाख रुपयाचा फायदा आहे। 10 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला जे बिलापोटी भरावे लागले असते त्या 10 लाख रुपयाची एक प्रकारे सरकारने हमी घेतली, शाश्वती घेतली, माफी केली।